नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन M.Com सेकंड इयर सेमिस्टर 3 इंट्रोडक्शन टू ऑडिटिंग या चॅप्टरला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिट प्रोग्राम, टाइप्स ऑफ ऑडिट प्रोग्राम आपण बघितले. यानंतर पुढील मुद्दा आपला आहे इसेन्शियल ऑफ गुड ऑडिट प्रोग्राम. एव्हरी ऑडिटर प्रिपेअर an audit program according to his convenience and keeping in the mind in the nature of the business. चांगल्या ऑडिट प्रोग्रामची आवश्यक जे घटक आहे यामध्ये प्रत्येक लेखापरीक्षक आपल्या सोयीनुसार आणि व्यवसायाचं स्वरूप लक्षात घेऊन ऑडिट प्रोग्राम तयार करतो. The auditor can get certain standardized program for every kind of accounts. Such standardized program may be altered according to the situation and need. ऑडिटरला प्रत्येक प्रकारच्या विभागासाठी काही प्रमाणित कार्यक्रम तयार करायचे असतात. अशा प्रमाणित प्रोग्रामची परिस्थिती बघून आणि आवश्यकतेनुसार या प्रोग्राममध्ये जो बदल आहे तो करत असतो. द सक्सेस ऑफ एन एफिशियंट ऑडिटर डिपेंड लार्जली अपॉन द ऑडिट प्रोग्राम. हेन्स द ऑडिटर शुड फॉर्म्युलेट द ऑडिट प्रोग्राम व्हेरी केअरफुली. व्हाईल प्रिपेरिंग एन ऑडिट प्रोग्राम द फॉलोइंग थिंग मस्ट कीप इन माइंड. कार्यक्रम लेखापरीक्षणाचं यश हे ऑडिट प्रोग्रामवर अवलंबून असतं. म्हणून लेखापरीक्षक जो आहे त्यांनी परीक्षण कार्यक्रम तयार करताना अत्यंत काळजीपूर्वक कार्यक्रम तयार केला पाहिजे. त्याचबरोबर ऑडिट प्रोग्राम तयार करत असताना त्याला खालील गोष्टींची आवश्यकता लक्षात घ्यावी लागेल. फर्स्ट, इन रायटिंग. The audit program should always be in writing in order to avoid any misunderstanding between the auditor and his employee in the future. When there is a written audit program, the auditor staff need not inquire again and again about the work to be performed by them. लेखापरीक्षक जो आहे यांनी भविष्यामध्ये कर्मचाऱ्यांमध्ये काम करत असताना गोंधळ होऊ नये, त्यांचा गैरसमज होऊ नये म्हणून ऑडिट प्रोग्राम हा नेहमी लेखी तयार करावा. जेव्हा एखादा लेखापरीक्षक हा कार्यक्रम बघतो तेव्हा ऑडिट कर्मचाऱ्याकडून केलेल्या कार्याबद्दल त्याला पुन्हा त्या कामाबद्दल चौकशी करण्याची आवश्यकता राहत नाही, कारण की जसा प्रोग्राम लिखित आहे त्याच पद्धतीनं यामध्ये जी काही कामे आहेत ती केली जातात. सेकंड इसेन्शियल आहे क्लॅरिटी. व्हाईल ड्राफ्टिंग द ऑडिट प्रोग्राम इट should be ensured that it is simple and clear so that every person concerned with the program can understand it easily. Ambiguity in the program result in hindrance in the audit work and waste of the time and effort. Clarity, स्पष्टता असावी. ऑडिट प्रोग्रामचा ड्राफ्ट तयार करत असताना तो अतिशय सिंपल आणि क्लिअर असावा, जेणेकरून एव्हरी पर्सनला ऑडिट प्रोग्राम सहजपणे समजू शकेल.
कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन किंवा रिझल्ट येताना ऑडिट प्रोग्रामच्या माध्यमातून ऑडिटचे एम्प्लॉई जे आहे, ऑडिटर आहे, यांचा वेळ आणि इफोर्ट जो आहे हा वाया जाणार नाही याची काळजी क्लॅरिटीमध्ये घेतली गेली पाहिजे. थर्ड इसेन्शियल, डिव्हिजन ऑफ वर्क. The audit program should be in accordance with the depend in the organization so that work may be assigned and responsibility may be fixed among the staff of the same basis. ऑडिट प्रोग्राम तयार करत असताना काम करणारे विभिन्न डिपार्टमेंटमध्ये जे कर्मचारी आहे त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी निश्चित करून प्रत्येक प्रकारच्या स्टाफसाठी कामाचं वाटप हे समान बेसिसवरती झालं पाहिजे. While dividing the work, the auditor should be completely aware of the level of competence of his staff, since only then will be able to assign work accordance with the capabilities of the person. काम जे आहे हे डिपार्टमेंटमध्ये डिव्हाइड करत असताना प्रत्येक कामाची लेव्हल जी आहे आणि स्टाफची वर्क करण्याची जी पद्धत आहे यानुसार कामाचं वाटप झालं पाहिजे. द डिव्हिजन ऑफ वर्क शुड बी डन कीपिंग द बिझनेस ऑफ द ऑर्गनायझेशन अँड व्हेरियस अदर ॲस्पेक्ट्स ऑफ द वर्क टू बी डन इन माइंड सो दॅट द वर्क मे बी completed successfully and no part of the work escape examination by auditor. व्यवसायाच्या आणि विभागाच्या इतर विविध बाबी लक्षात घेऊन ऑडिटरच्या माध्यमातून यशस्वीरित्या काम पूर्ण होईल आणि लेखा परीक्षणाच्या कामातून कुठलाही भाग सुटणार नाही याची जबाबदारी ऑडिटरला घेणं गरजेचं असतं. त्यानंतर नेक्स्ट, for flexibility. The audit program should be flexible so that in case of a change in circumstances, there is no problem in altering the program. During the course of the audit, some circumstances do arise due to which work cannot proceed according to the plan and minor deviation have to be made. Hence the program should be such that minor alteration can be made in it. ऑडिट प्रोग्राममध्ये लवचिकता असावी. The audit program should be flexible so that in case of change in the circumstances, there is no problem altering the program. ऑडिट प्रोग्राम लवचिक असावे जेणेकरून परिस्थितीमध्ये प्रोग्राम बदलण्यात कोणत्याही अडचणी येऊ नये. During the course of the audit, some circumstances do arise due to which work cannot proceed according to the plan and minor deviation have to be made. ऑडिटच्या दरम्यान काही काम करताना अडचण उद्भवल्यास, परिस्थिती उद्भवल्यास ज्यामुळे योजनेप्रमाणे काम पुढे चालू शकत नाही आणि त्यामध्ये किरकोळ बदल करावे लागतात, म्हणून ऑडिट प्रोग्राम असा असावा की ज्यामध्ये वेळोवेळी बदल करण्याची आवश्यकता निर्माण झाल्यास हे बदल करता आले पाहिजे. फिफ्थ essential, policies and provision. While formulating the audit program, the related policies and provision having bearing on the audit work should be kept in mind, such as memorandum and article of association in the case of a company and a partnership deed in case of a partnership concern. In order to prepare a good audit plan, it is necessary
that the books of account being maintained by the organization, the method of accounting being used, the internal check system, etc. Be kept in mind, and effort should be made to reduce the deficiencies in the same. ऑडिट रिपोर्ट तयार करत असताना पॉलिसीज अँड प्रोव्हिजन्स म्हणजे धोरणे आणि तरतुदी ज्या आहेत याचाही विचार करावा लागतो. ऑडिट प्रोग्राम तयार करताना संबंधित ऑडिटरच्या कामाशी संबंधित धोरणे आणि तरतुदी लक्षात घेतल्या पाहिजे. कंपनीच्या बाबतीमध्ये मेमोरेंडम आणि जे असोसिएशन्स आहेत या माध्यमातून विभिन्न प्रकारचे जे कंपनीमध्ये असणारे भागीदार आहेत, भागीदारांची चिंता, एखादी चांगली ऑडिट योजना तयार करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून लेखापरीक्षणासाठी तयार केलेली खाती, वापरण्याची पद्धत, अंतर्गत तपासणी प्रणाली इत्यादी गोष्टींचा विचार करून त्यातील उणिवा कमी करण्यासाठी ऑडिट प्रोग्रामच्या माध्यमातून मदत केली पाहिजे किंवा प्रयत्न केला गेला पाहिजे. यानंतर पुढील मुद्दा आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड. The audit program should be in accordance with the objective of the organization so as to maintain coordination in the work of the organization and complete the audit smoothly and within the specified time. Unless the audit program has these qualities, it is of no practical use. ऑडिट जो प्रोग्राम आहे हा ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड असावा. ऑडिट प्रोग्राम संस्थेच्या उद्दिष्टानुसार असावा जेणेकरून संस्थेच्या कामां समन्वय साधता येईल आणि ऑडिट सुरळीत आणि निश्चित कालावधीत पूर्ण होईल. ऑडिट प्रोग्राममध्ये हा गुण असल्याशिवाय त्याचा व्यावहारिक जो उपयोग जो आहे, प्रॅक्टिकल जो उपयोग आहे हा होणार नाही. नेक्स्ट, previous report. While drafting the audit program, the final account and auditor report of past year should be looked into, since by doing so many facts which are important from the point of view of the audit will come to light. ऑडिटरचे जे प्रिव्हियस रिपोर्ट आहे, मागील अहवाल आहे, लेखापरीक्षण कार्यक्रमाचा मसुदा तयार करताना मागील जे काही अहवाल आहेत किंवा लेखापरीक्षण अहवाल आहे याचाही अभ्यास केला पाहिजे. कारण ऑडिटरच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या फॅक्ट्स या अहवालांमध्ये उघड केल्या जातात आणि या माध्यमातून जे काही फॅक्ट्स उघड केलेले आहेत त्यामध्ये चेंज किंवा बदल सुचवलेले होतील याचा अंदाज या प्रिव्हियस रिपोर्टच्या माध्यमातून ऑडिटरला येत असतो. लास्ट इसेन्शियल, डिपार्टमेंट वाईज. अ सेपरेट ऑडिट प्रोग्राम शुड बी प्रिपेअर्ड फॉर each department and sub-department of the organization. Apart from these different audit program should also be prepared depending upon the nature of work. For example, different audit programs should be prepared for cash, purchases, sales, etc. By doing so, one can obtain important information and explanation from the employee of the organization is a smooth manner. ऑडिट प्रोग्राम हा डिपार्टमेंट वाईज तयार केला जातो किंवा
डिपार्टमेंट वाईज त्याचं अभ्यास होणं गरजेचं आहे. संस्थेच्या प्रत्येक विभाग आणि उपविभागासाठी स्वतंत्र लेखा परीक्षण कार्यक्रम तयार केला गेला पाहिजे. याशिवाय कामाच्या स्वरूपावर वेगवेगळे लेखा परीक्षण कार्यक्रम तयार केले पाहिजे. उदाहरणार्थ कॅश, परचेस, सेल्स वगैरेसाठी वेगवेगळे ऑडिट प्रोग्राम तयार केले पाहिजे. असे केल्याने एखादी व्यक्ती सहजपणे संस्थेच्या कर्मचाऱ्याकडून महत्त्वाची माहिती व स्पष्टीकरण मिळू शकते. नेक्स्ट पॉईंट आपला आहे कंटेंट्स ऑफ ऑडिट प्रोग्राम. ऑडिट प्रोग्रामचे घटक. ऑडिट प्रोग्राम इन्क्लूड द फॉलोइंग पॉईंट्स: नेम ऑफ द क्लायंट, प्लेस ऑफ बिझनेस, ग्राहकाचे नाव, व्यवसायाचे ठिकाण. म्हणजे यामध्ये बिझनेस आहे, या बिझनेसचं नाव आणि जो ऑडिट करणारा आहे त्याचं नाव. ऑब्जेक्टिव्ह ऑफ द बिझनेस, बिझनेसची उद्दिष्ट. डेट ऑफ कमिन्समेंट ऑफ ऑडिट, ऑडिटचा जो कालावधी जो आहे, त्याचबरोबर ऑडिटची जी डेट आहे. नंतर ड्युरेशन ऑफ ऑडिट, ऑडिट जे आहे ऑडिटचा किती काळ त्या ठिकाणी चालणार आहे. डेट ऑफ कमिन्समेंट म्हणजे ऑडिट सुरू होण्यापासून कोणती डेटपासून सुरू होणार आहे. नेक्स्ट अकाउंटिंग सिस्टम अडॉप्टेड बाय द क्लायंट. यामध्ये ऑडिटिंगसाठी कोणती लेखा परीक्षण पद्धती जी आहे हिचा अभ्यास यामध्ये केला जाणार आहे. रिपोर्ट ऑन सिस्टम ऑफ इंटरनल चेक अँड इट्स इफेक्टिव्हनेस. तुमचं जे इंटरनल चेक सिस्टम जे आहे या इंटरनल चेक सिस्टमची इफेक्टिव्हनेसपणा कसा आहे याची माहिती. रिपोर्ट ऑफ प्रिव्हियस ऑडिटर, मागील लेखा परीक्षणाचे जे काही अहवाल असतील ते. डेट वाईज शेड्यूल ऑफ द एक्झामिनेशन ऑफ व्हेरियस बुक अलॉंग विथ द नेम ऑफ ऑडिट स्टाफ रिस्पॉन्सिबल टू कॅरी देम आउट. विविध पुस्तकं जे आहेत या पुस्तकांचं वेळापत्रक, परीक्षणाचं वेळापत्रक व त्यांची अंमलबजावणी करण्यास जबाबदार लेखा परीक्षणांची नावं यामध्ये असावीत. खालील काही उदाहरणे आहेत. असे बुक्स हे एक्झामिनेशनसाठी ऑडिट प्रोग्राममध्ये चेक केली जातात. यामध्ये कॅश बुक आहे, पेटी कॅश बुक आहे, परचेस बुक आहे, परचेस रिटर्न बुक आहे. काही परचेस बिझनेसमधून रिटर्न केल्या जातात. सेल्स अँड सेल्स रिटर्न बुक आहे, बिल रिसेबल अँड बिल्स पेबल बुक आहे, जर्नल पेपर, व्हेरियस लेजर अकाउंट अँड अदर बुक्स. या पद्धतीने ऑडिट प्रोग्राम जो आहे त्या ऑडिट प्रोग्रामचे विभिन्न कंटेंट यामध्ये आपल्याला बघायला मिळतील. स्पेसिमेन ऑफ ऑडिट प्रोग्राम. यामध्ये मग ऑडिट प्रोग्राम तयार करत असताना जशी आवश्यकता असेल त्या पद्धतीनं ऑडिट प्रोग्रामचा स्पेसिमेन तयार केला जातो. यामध्ये सपोज कॅश बुक्स जर चेक करायचं असेल तर त्याच्यामध्ये कॅशिंग, पोस्टिंग, व्हाउचिंग, बँक रिकॉग्निशन स्टेटमेंट, सिग्नेचर, टाइम टेकन ऑन द जॉब, ऑडिटर्स कॉस्ट अँड हॉर्ली रिअल ऑफ द एम्प्लॉई. जसे आवश्यक असतील ते प्रोग्राम यामध्ये ऑडिट प्रोग्रामच्या स्पेसिमेनमध्ये फॉर्मॅट केले जातील. सेल्स ऑफ डे बुक. यामध्ये कॅशिंग, पोस्टिंग, व्हाउचिंग, बिल रजिस्टर, कॅशिंग, पोस्टिंग, व्हाउचिंग, परचेस डे बुक, कॅशिंग, पोस्टिंग, व्हाउचिंग, जर्नल, कॅशिंग, पोस्टिंग, व्हाउचिंग, व्हेरिफिकेशन ऑफ फायनान्शियल अकाउंट,
व्हेरिफिकेशन ऑफ शेड्यूल म्हणजे ऑडिट प्रोग्रामच्या माध्यमातून जशी अकाउंट्स जसं आपण तयार करतो तशी त्यांच्या डायग्रामनुसार ज्या ज्या रिपोर्टची आवश्यकता आहे त्याचा स्पेसिमेन त्या ठिकाणी तयार केला जातो. या ठिकाणी लेक्चर संपले. यानंतर पुढील लेक्चरला धन्यवाद.